हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवत आहोत मोबाईल पाऊच कवर। जे उरलेले ब्लाऊज शिवतो आपण पैठणीचे, तिचे कापड बॉर्डर राहिलेली असते। इथं घेतलेला आहे कापड 8 बाय 5, 8.5 बाय 5 पैठणीचं बघा। आणि अस्तर पण घेतलेलं आहे सेम। खालचं फॅब्रिक पण ब्लाऊजचं राहिलेलं कापड आहे तिथं घेतलेलं आहे। आणि हे 2 बाय 2.5 इंच घेतलेलं आहे आणि हे 2 घेतलेलं आहे अस्तर सेम बघा। ब्लाऊज मेन फॅब्रिक आणि कापड सेम घेतलं मापाने आणि खूप घेतलेला आहे आणि एक टच बटन घेतलेला आहे ब्लाऊजचं, आपण ब्लाऊजला लावतो ते। आणि लेस पण कोण समोसा लेस घेतलेली आहे। इथे बघा दोघी जॉईन करून घ्यायचे, मेन फॅब्रिक आणि जे खालच्या बाजूला फॅब्रिक आहे ते वाला जॉईन, त्याला सिलाई मारून घ्यायची व्यवस्थित डबल, काय की ते सिल्की असतं, त्याचे धागे निघतात पैठणीचे। आता याला फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित तिच्यावर दाबटीप चेक करून सन्याने दाबून घ्यायची, काय की ते कापड सिल्की आहे, इकडे तिकडं क्रॉस जाते भरपूर कापड। आता हे अस्तरवर पण चेक करून सन्याने तिथं आपण टाचपिन लावून घ्यायची, काय कापड सिल्की आहे ते इकडे तिकडे जाते, तिरकं जातं ते कापड। व्यवस्थित चेक करून सन्याने तिथं टाचपिन लावून घ्यायची, नंतर चेक करायचं आणि परत क्रॉस झालं की व्यवस्थित चेक करून सन्याने लावून घ्यायची टाचपिन आणि परत त्याच्यावर व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची, का की ते क्रॉस जाते कापड। चेक करत करत मारायची, व्यवस्थित दोघी बाजू चेक करून मारून घ्यायचे। वरच्या बाजूला पण सिलाई मारून घ्यायची आणि चेक करायचं, क्रॉस असते कापड हे, म्हणून चेक करून असं मारून घ्यायची व्यवस्थित सिलाई। परत जे राहिलेलं आहे कापड एक्स्ट्रा कट करून घ्या दोघी बाजूला आणि हिच्यावर डबल सिलाई मारायची। सिंगल मारले तर ते कापड निघून जातं, म्हणजे धागे वगैरेचे बाहेर निघून जातं। आता सरळ करून घ्यायचं, व्यवस्थित चेक करून सरळ करायचं, काय की आपण ओढलं की ते कापड निघून जाणार, का ते काय पैठणीचे कापड सिल्की असतात, धागे निघतात त्याच्यासारखे। आता हे कोण त्याचे बाहेर काढून घ्यायचे, नाहीतर टोकदार वस्तूने काढायचे बाहेर। हे बघा टोकदार वस्तूने व्यवस्थित त्याचे दोघेही कोण काढून घ्यायचे, जे एक्स्ट्रा राहिलेले ते पण व्यवस्थित काढून घ्यायचे कापड चेक करून सन्याने बघा। व्यवस्थित काढायचं कोण त्यांचे। आता हाताने प्रेस करून घ्यायचं, काढून घ्यायचे व्यवस्थित बघा। ते निघतच नाही, काय की आतमध्ये आपल्याला काढता नाही येत। हे बघा आता व्यवस्थित त्याच्यावर हाताने असं प्रेस करून घ्यायचं। हाताने प्रेस केल्यानंतर ते चेक करायचं मोबाईल मापात आहे का, म्हणजे कवर वगैरे ते कापड आपण केलेलं आहे फोल्ड पैठणीचं 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचं, इकडनं तिकडनं काय की सिलाई मारायची। आता चेक करायचं, परत आपण 2 बाय 2.5 ते घेतलेलं आहे, वरतून आपल्याला टच बटन लावायचं आहे। परत त्याला एकावर एक ठेवून सन्याने अस्तर ठेवून त्याला आपण टाचपिन वगैरे लावून घ्यायची, ती स्लिप होतं, सिल्क ती पण कापड। आणि आता इथं याच्यावरती व्यवस्थित सिलाई मारून घ्यायची। त्रिकोण आहे बघा, हे त्रिकोण पण छान दिसतो, याच्या एवढ्यासाठी त्रिकोण लावा, आणि आता चौकोन पण लावू शकतो आपण, त्रिकोण छान दिसतो। एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं, एक्स्ट्रा कापड कट केल्यानंतर परत त्याच्यावर एक सिलाई मारून घ्यायची, की ही पण स्लिप होतं, आपण सरळ करायला गेलो तर बाहेर येऊन जातं कापड बघा। हे पण आणि कोण छान दिसतं, यासाठी कोणच आपल्या आवडीनुसार आपण कोण पण घेऊ शकतो, या सरळ पण घेऊन, ज्याची त्याची चॉईस आहे, ज्याला आवडलं तसं करायचं। आता जे कोण आहे ते कट करून घ्यायचे, परत त्याला सरळ करून घ्यायचं। हे पण सरळ होत नाही बघा, व्यवस्थित करून घेतलं, त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची वरतून, काय की फिनिशिंग दिसतं दाबटीप मारल्यानंतर। तिघही बाजूला व्यवस्थित आणि जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं। आता चेक करून घ्यायचं, 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं, काय की सिलाईमध्ये जाणारा मार्किंग करून घ्यायची। आणि आता 2 बाय ते कापड घेतलेलं आहे, त्याची नॉट तयार करून घ्यायची, काय की ते ब्लाऊज म्हणजे आपले ब्लाऊजला लावतो तशी, तिथं आत आपल्याला इथं हुक लावायचं आहे, आकोडा आपल्या कमरेला आपण खोचतो ते चेक करून घ्यायचं, एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं। परत इथून ठेवून जरा मापून घ्यायचं, आपल्याला एक 1/2 इंच वरती हवं आहे, आणि जे आहे ते मध्यभागी कट मारून घ्यायचं। कट झाल्यानंतर बघा चेक करा वरती खाली ती जे आपल्याला, आणि जे आपण कापड फोल्ड केलं होतं अस्तर आणि हे लावल्यानंतर परत त्याला एक दाबटीप मारून घ्यायची, आणि हे आहे याला फोल्ड करून घ्यायचं 1/2 इंच। फोल्ड केल्यानंतर त्याला आपण टाचपिन पण लावायची, का की ही पण स्लिप होतं बघा। इथं असं दाबून घ्यायचा हात आणि व्यवस्थित प्रेस करून सन्याने त्याला टाचपिन लावून घ्यायची, दोघंही बाजूला लावून घ्यायची बघा।
म्हणजे अस्तर पण आणि मेन फॅब्रिक पण हे बघा असं व्यवस्थित त्याला पण म्हणजे कोण निघत नाही बाहेर आणि क्रॉस पण जात नाही कापड. परत चेक करून घ्यायचं. हे बघा अर्धा इंची थोडंसं एक्स्ट्रा पाहिजे काय की आपल्याला सिलाई मारायची आहे वरतून. हे बघा आता हे जे आपण कापड केलं आहे कोण तयार त्याला मध्यभागी मार्किंग करून घ्यायची चॉकने. परत त्याला जे आपण कापड केलं आहे त्यात फोल्ड करून घ्यायचं. याला पण मार्किंग करून सण्याने अर्धा इंची. हे बघा हे काय की आपल्याला इथं हुक लावायचं आहे. हे बघा छान तयार होतो हे मोबाईल पाऊच वगैरे. आपण लग्नात पण म्हणजे लग्न वगैरे पैठणी वगैरे घालू शकतो या पैसे पण ठेवू शकतो आतमध्ये. हे बघा आता हिला टाचपिन काढून जे आपण कोण तयार केलं आहे ते मध्यभागी ठेवून तिच्यावरती दाबटीप आणि फिनिशिंगनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. परत चेक करायचं. हे बघा किती छान तयार झालेलं इथं आहे आपला मोबाईल पाऊच. आता आपण इथं मार्किंग करून घ्यायची आणि जे समोसा लेस आहे परत चेक करून सण्याने परत समोसा लेस जे आहे ते लावून घ्यायची बारीक. आणि इथं पण खाली वरी चेक करून सण्याने लावायची. दोघी बाजूने चेक करत लावायचं की खालची बाजू सुटून जाणार. मशीन आपण वरतून जर सिलाई वगैरे मारतो इथे. हे बघा आता इथे एक कोण सोडून त्याला आत फोल्ड करायचं. क्रॉस जे आपली टोकदार वस्तूने आत घालायचं आणि परत दोघी बाजूला समोसा लेस लावून घ्यायची. ह्या बाजूला पण लावून घ्यायची. चेक करत लावायचं काही खालची बाजू सुटून जाणार सिलाई मग फिनिशिंग नाही येणार. हे बघा इथं पण आता इथं टच बटन जे घेतलेलं आहे ते लावून घ्यायचं. आपण जे ब्लाऊजला लावतो ते टच बटन घेतलेलं आहे ते लावून घ्यायचं फिनिशिंगनी मार्किंग करून. हे बघा किती छान तयार झालेलं आहे मोबाईल पाऊच. आपण कोणाला गिफ्ट पण देऊ शकतो, रिटर्न गिफ्ट पण देऊ शकतो. जे हार्दिक कुकू आहे त्याच्यामध्ये वाण पण देऊ शकतो. दोघी बाजूने बघू असं काय किती छान फिनिशिंग तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.